आपण आज प्रभाग क्रमांक 41 मध्ये स्वीकृत नगरसेवक मनोज आबा गुले या प्रभागामधील त्यांनी जी विकासाची कामं केली आणि त्या विकासाच्या माध्यमातून त्यांनी काही असे ज्वलंत प्रश्नाला हात घातले की गेली 10 वर्ष पाणी पुरवठ्याच्या बाबतीत या ठिकाणच्या प्रभागामधील नागरिकांमध्ये अनेक वर्ष पाण्यासाठी त्यांना अपुरा पाणी पुरवठा, अस्वच्छ पाणी पुरवठा होत होता आणि तो या ठिकाणी सुरळीत करण्याचं काम, प्रशासनाला वेळोवेळी जाब विचारण्याचं काम करून या ठिकाणी स्वीकृत नगरसेवक मनोज आबा गुले हे आपल्याला याविषयी या प्रभागातील कामाविषयी थोडक्यात सांगते. नमस्कार. प्रभाग क्रमांक 41 मोहम्मदवाडी उंटरी या भागात पाण्याचा प्रश्न अत्यंत खूप ज्वलंत आहे. कारण या भागात पाणी पुरेसे मिळत नाही. लोक खूप त्रस्त आहेत. सोसायट्यातले गावचे लोक खूप त्रस्त आहेत. त्यामुळं मी या भागाचा सर्वे करून या भागात एवढ्या वर्ष राहून मी पाहत होतो की बाबा 8 ते 10 वर्ष झालं या भागातील पाण्याच्या टाक्या बांधलेल्या होत्या, पण त्यात पाणी नव्हतं. मग त्यामुळे मी त्या टाक्यांमध्ये पाणी कसं येईल त्यासाठी पाठपुरावा केला अधिकाऱ्यांचा. अधिकाऱ्यांनी त्याला प्रतिसाद नाही दिला. त्यामुळे मी माननीय अजितदादा पवार, माननीय आमदार चेतनदादा तुपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी 10 ऑक्टोबर 2025 रोजी रेजा सोसायटी या ठिकाणी मी उपोषणाला बसलो होतो. त्या उपोषणाला मला अधिकाऱ्यांनी शब्द दिला व लेखी पत्र दिले की तुम्हाला डिसेंबर अखेरपर्यंत या टाक्यांमध्ये पाणी देईल. त्याच अनुषंगाने मला काल हंडेवाडी रोड या परिसरामध्ये जी भुजबळ टाकी आहे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी बोलून घेतलं की आज या टाकीत पाणी पडलेलं आहे, तुम्ही येऊन पाहू शकता. मी त्या ठिकाणी जाऊन पाहिलं असता अधिकाऱ्यांनी मला दाखवलं की बाबा या ठिकाणी पाणी पडतंय. मी त्यांचे आभार व्यक्त केले की बाबा या ठिकाणी मला तुम्ही शब्द दिला होता तो शब्द पाळला. डिसेंबरच्या आधी तसंच एक पाऊल पडलं आमचं की बाबा एका टाकीमध्ये पाणी पडलं. सिम्प्लिसिटी असेल, सातवनगर असेल, चिंतामणी नगर असेल, सय्यदनगर असेल आणि संकेत पार्क असेल, हांडेवाडी पूर्ण रोड या भागासाठी जी 35 लाख लिटरची टाक्याची पाण्याची टाकी आहे ती टाकीमधलं पाणी त्या भागासाठी मिळेल. 2 ते 3 दिवसात ते कनेक्शन जॉईन करून लाईनला लवकरात लवकर तिथल्या लोकांना पाणी मिळेल. इथून पुढे प्रभागामध्ये तुमच्या विकासाचं विजन काय असेल? आपल्या या प्रभागामध्ये पाण्याचा प्रश्न आणि जेणेकरून ट्रॉफिकचा प्रश्न खूप मोठा आहे. त्यामुळं माझं विजन असेल की पूर्ण लोकांना या ठिकाणी पाणी मिळलं पाहिजे. ट्रॉफिकची समस्या म्हणजे रोड छोटे आहेत आणि जे काय डीपी रस्ते आहेत ते विकसित करणार, बाबा ट्रॉफिकची समस्या सोडवणार, लोकांना पाणी मिळलं पाहिजे मुबलक. आणि ड्रेनेजची समस्या खूप आहे. आमच्या या भागामध्ये रेन वॉटर नाही आहेत, त्यामुळं पाऊस पडल्याच्या नंतर खूप पाणी या ठिकाणी साठतं रोडला, रस्त्याला. पुणे शहरामध्ये माझ्या माहितीनुसार या भागामधील सर्वात जास्त एम्युनिटी स्पेस आमच्या प्रभागात आहे, पण एकही अजून गार्डन नाही का काही नाहीये का मुलांना खेळायला क्रीडांगण नाहीये, ग्राउंड नाहीये. त्यामुळं या भागातल्या समस्या अशा आहेत त्या सोडवण्यासाठी मी पुढे राहणार आहे. त्याचबरोबर आपण नागरिकांसाठी जनता दरबार हे पण चालू केलं. त्यासाठी नागरिकांना